हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 1 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जा आणि शौर्य या दोघांसमोर एक खूप मोठा प्रश्न येऊन उभा राहिला आहे आणि तो प्रश्न म्हणजे अर्पिताचा. अर्पिताला पूर्णपणे वेळ लागलाय आणि अर्पिता ही चक्क शौर्य आणि ऊर्जा घरी असताना घरी आली. हर्षवर्धनसुद्धा घरी होता. तिने हर्षवर्धनला सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर विक्रांतला जेलमधून सोडवा. विक्रांत जेलमधून बाहेर आला की आपण लगेच दोघांची लग्न लावून टाकूया, विक्रांत आणि तीर्थाचं आणि माझं आणि शौर्याचं. आणि तिने चक्क सगळ्यांसमोर ऊर्जासमोर शौर्याला मिठीसुद्धा मारली. त्यामुळे आता येड्यापुरीचं काय करावं हाच प्रश्न सगळ्यांना पडला. मग आता ऊर्जा ही विचारपूर्वक जाणीवपूर्वक त्या अर्पिताशी वागणार की अर्पिताला हाताला धरून घराबाहेर काढणार, तिला ठणकावून सांगणार की हा माझा नवरा आहे, त्याच्यापासून दूर राहा. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सगळे पत्रकार ऊर्जाला एकानंतर एक प्रश्न विचारत असतात. पत्रकार ऊर्जाला विचारतात, तुम्ही तुमच्या सासऱ्यांविरुद्ध ही केस जिंकली आहे आणि त्यांना याचा खूप त्रास झाला आहे असंच दिसतंय. आणि मग सगळे पत्रकार हर्षवर्धनने घरात जो धिंगाणा घातलेला असतो, सगळं डेकोरेशन अस्तव्यस्त करून ठेवलेलं असतं, केक मिठाया लाडू सगळं फेकून दिलं असतं, यावर फोकस करतात. ऊर्जा आणि शौर्यला सुद्धा हे दिसतं. विजया ही चांगली चिडते आणि मग पत्रकार ऊर्जाला याबद्दल प्रश्न विचारतात, पण ऊर्जा काहीच बोलत नाही. दुसरे पत्रकार विचारतात, तुम्ही ही केस तुमच्या सासऱ्याविरुद्ध जिंकली आहे, त्यामुळे आता तुमचं आणि तुमच्या सासऱ्याचं नातं यामुळे बिघडणार का, घरातील वातावरण बिघडणार का? ऊर्जा म्हणते, मला याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे. तुम्ही जोपर्यंत केसबद्दल प्रश्न विचारत होता तोपर्यंत मी प्रश्नांची उत्तरं दिली, पण आता मी पर्सनल प्रश्नांची उत्तरं देणार नाही आहे. तर एक पत्रकार विचारतो, तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळताय का? तर ऊर्जा म्हणते, मी काही टाळत नाही आहे, पण तुम्ही केसबद्दल काहीही विचारलं तरी मी सांगेल, पण पर्सनल माहिती मी देणार नाही. हा आमचा कौटुंबिक प्रश्न आहे आणि तुम्हाला खरं सांगायचं तर यामुळे आमच्या घरात कोणताही वाद होणार नाही आहे. तेवढ्याच शौर्य म्हणतो, हो ऊर्जा बरोबर बोलतीये, तुम्ही पर्सनल आणि कौटुंबिक प्रश्न विचारायला नको. तुम्ही घरपर्यंत आला होतात, तुम्हाला कोर्टात बोलण्याची संधी नाही मिळाली, म्हणून ऊर्जाने तुम्हाला घरी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, पण आता आणखीन प्रश्न नको आहे. ऊर्जा म्हणते, तुम्ही सगळे उन्हाचे इथे आला आहात, तुम्ही बसा, मी तुम्हाला चहा सरबत देते, पण आता आणखीन प्रश्न नको आहे. सगळे पत्रकार म्हणतात, नाही मॅडम, त्याची काही गरज नाही आहे. ऊर्जा म्हणते, तुम्हाला मी एवढं सांगू शकते की आमच्या घरात कोणताही वाद होणार नाही, आमच्या घरातील वातावरण बिघडणार नाही, चला बसा, मी तुमच्यासाठी चहाची व्यवस्था करते. तर हे पत्रकार म्हणतात, नाही मॅडम, त्याची काही गरज नाही आहे, तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली हेच आमच्यासाठी खूप आहे. असं म्हणून पत्रकार ऊर्जाला थँक्यू म्हणतात आणि तेथून निघून जातात. आणि मग पत्रकार गेल्यानंतर शौर्य हा विजयाला विचारतो, मॉम हे सगळं काय, हे सगळं डॅडने केलं आहे का? हा अस्ताव्यस्तपणा हे सगळं फेकून दिलेलं. पण विजया ही शौर्याकडे रागारागाने पाहते आणि काहीच उत्तर न देता आपल्या खोलीत निघून जाते. शौर्य आणि ऊर्जा आजीला विचारतात, हे सगळं काय आजी? आजी म्हणते, शौर्य ऊर्जा तुम्ही दोघे थकून आला आहात, आता जास्त विचार करू नका, जा सगळे आपापल्या रूममध्ये रेडी व्हा, त्यानंतर आपण बोलूया. आणि मग सगळे आपापल्या खोलीत निघून जातात, पण ऊर्जा आणि दिव्या तेथेच थांबतात. ऊर्जा या सगळ्या तमाशाकडे पाहते आणि मग दिव्या तिला म्हणते, कसं आहे ना ऊर्जा, हे सगळं मीच केलं होतं, कारण मला 100% खात्री होती की तू ही केस हरणार आणि बाबा ही केस जिंकणार, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करायचं ठरवलं. इतकं छान डेकोरेशन, केक मिठाया सगळं आणलं, पण ऐनवेळेस तू केस जिंकली आणि बाबांना हे काही सहन झालं नाही, त्यामुळे बाबांनी कसा राडा घातलाय पाहिलंस का तू? सगळं फेकझोक केली, सगळं फेकून दिलं आणि शेवटी तू केस जिंकली. पण कसं आहे ना, तू जरी केस जिंकली ना तरी त्याचा काही फायदा नाही आहे, कारण या घरात कुणीच तुझं कौतुक करणार नाही, कुणीच तुझा उदो उदो करणार नाही. आता तू एक काम कर, लवकर तुझं आवरून घे आणि मग हे सगळं खाली पडलेलं आवरून घे. असं म्हणून दिव्या तेथून निघून जाते. जशी काय ऊर्जा या घरची मोलकरी नसे आणि ऊर्जासुद्धा शांतपणे हा सगळा अन्याय सहन करतच असते. हे सगळं अस्तव्यस्त पडलेलं पाहून ऊर्जाला वाईट वाटतं. खरंच हर्षवर्धनला या सगळ्याचा खूप त्रास झाला आहे, त्याला केस हरणं सहन झालेलं नाही आहे हे तिच्या लक्षात येतं. आणि मग थोड्या वेळानंतर ऊर्जा तयार झालेली असते. संध्याकाळ होते. ऊर्जा ही देवी आईसमोर हात जोडून म्हणते, देवी आई, आज खरंच तू चमत्कार केलास,
आज तू त्या प्रत्येक मुलीमध्ये हिंमत दिली आहेस ज्या मुलीला स्वतःवरच्या अन्यायाचा बदला घ्यायचा आहे. आज तू त्या प्रत्येक मुलीला दाखवून दिलं आहेस की तुम्ही फक्त हिंमत घ्या, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. खरंच देवीआई खूप खूप थँक्यू. नाहीतर इतकी मोठी केस जिंकणं हे माझ्यासारख्या सामान्य मुलीला कधीही शक्य नव्हतं. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता म्हणूनच मी हे सगळं करू शकले, पद्माला न्याय देऊ शकले. असं म्हणून ऊर्जा ही देवीआईचे आभार मानते. आणि इकडे आदित्य आणि दिव्या त्यांच्या रूममध्ये असतात. दिव्या खूप एक्सायटेड असते आणि म्हणते, आदित्य पाहिलं का, या तुझ्या ब्रँडच्या फेवरेट कपड्यामध्ये चक्क ऑफर लागली आहे, बाय 1 गेट 3. चल आत्ताच्या आत्ता आपण शॉपिंगला जाऊया. तर आदित्य म्हणतो, वा वा खूप भारी ऑफर आहे, पण बाय 1 गेट 3 नाही, बाय 1 गेट 30 जरी असतं ना तरी मी आलो नसतो. दिव्या विचारते, पण का आला नसता, हा तर तुझा फेवरेट ब्रँड आहे ना, चल बरं आपण शॉपिंग करून येऊया. आदित्य म्हणतो, घरातलं वातावरण कसं आहे ते तुला कळत नाही आहे का, बाबा केस हरलेत, ऊर्जा केस जिंकली आहे, घरात कोणी खुश नाही आहे आणि तुला यावेळेस शॉपिंगला जायचं आहे. अगं एवढा स्वार्थीपणा बरा नाही आहे. त्यात दिव्या म्हणते, आता केस हरले बाबा, त्यात माझी काय चूक, आणि आता बाबा केस हरले त्यासाठी काय पुढील 6 महिने आपण सगळ्यांनी शोकसभा ठेवायची का, सगळ्यांनी तोंड सोडून बसायचं, सुतक ठेवायचं का, नाही ना. अरे आपण आपलं खुश राहायचं, खायचं प्यायचं, शॉपिंग करायची, मजा करायची. पण आदित्यला हे पटत नाही. आदित्य म्हणतो, मला तुझ्याशी वाद घालण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, तुला काय करायचं ते कर. असं म्हणून आदित्य निघून जातो. पण दिव्या, अरे वा या ब्रँडवर किती मोठी ऑफर आहे, अरे वा येथे 50% डिस्काउंट आहे, अशीच तिची बडबड सुरू असते. आणि मग ऊर्जा ही किचनमध्ये सगळा सागर संगीत स्वयंपाक बनवते. आजी तेथे येते आणि म्हणते, अगं ऊर्जा. तर ऊर्जा म्हणते, अरे हो आजी, सगळा स्वयंपाक झाला आहे, मला माहिती आहे तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात ना, जेवणाची वेळ झाली आहे तुमची, मी तुम्हाला बोलवणारच होते, तुम्ही बसा, मी तुम्हाला जेवण वाढते. आजी हा सगळा स्वयंपाक पाहते. आजीला आश्चर्य वाटतं. आजी म्हणते, अरे वा ऊर्जा, एवढ्या कमी वेळेत तू इतकं सगळं छान बनवलंस, खरंच खूप भारी बनवलंस. ऊर्जा म्हणते, हो आहे मला स्वयंपाक लवकर बनवण्याची. आजी म्हणते, खरंच आम्हाला एक सुगरण सून लाभली आहे. आजी खुश असते, ऊर्जाही खुश असते. आजी विचारते, ऊर्जा आज केस संपल्यानंतर तू मांडव परतणीसाठी तुझ्या आईच्या घरी जाणार होतीस ना, मग का नाही गेली. ऊर्जा म्हणते, मला माहीत होतं आज घरचं वातावरण ठीक राहणार नाही आहे म्हणून मी नाही गेले. पण आजी म्हणते, तुझ्या आईला खूप आनंद झाला असेल तू केस जिंकली आहे. ऊर्जा सांगते, हो आजी, तिला खरंच खूप आनंद झाला असेल आणि मी ठरवलंसुद्धा होतं की केस जिंकल्यावर सगळ्यात आधी चाळीस जायचं, आईला भेटायचं. पण मला जाणीव होती की घरी जाण्यापेक्षा येथे येणे जास्त महत्त्वाचं आहे म्हणून मी येथे आले. तर आजी म्हणते, शौर्यने मला सगळं सांगितलं आहे. शौर्य तुला चाळीत घेऊन जायला तयार होता, पण तूच त्याला म्हणालीस की आपण घरी यायला हवं, तिकडे जायला नको. खरंच ऊर्जा, एवढ्या लहान वयात तू किती समंजस, किती समजूतदार आहेस, मला तुझं खूप कौतुक वाटतं. आणि तेवढ्यात आजी विचारते, एवढं सगळं बनवलं पण काही गोडाचं नाही बनवलं का. ऊर्जा म्हणते, नाही आजी. आजी म्हणते, अगं तू एवढी मोठी केस जिंकली आहे, आनंदाचा दिवस आहे आज, खूप मोठं काम केलं आहे तू, थांब. असं म्हणून आजी ही ऊर्जाला खडीसाखर खायला देते. ऊर्जा विचारते, आजी खडीसाखर. तर आजी म्हणते, हो, अशा चांगल्या प्रसंगी तोंड गोड करायचं असतं, म्हणजे असे प्रसंग वारंवार येतात आणि तुझ्या आयुष्यात ते वारंवार येतीलच हे मला माहिती आहे. आजचा दिवस हर्षवर्धनच्या पराभवाचा नाही तर तुझ्या विजयाचा आहे, पद्माला न्याय मिळाल्याचा आहे. असं म्हणून आजी ही ऊर्जाला खडीसाखर खाऊ घालते. ऊर्जाला खूप आनंद होतो, ती आजीला मिठी मारते. पण विजया हे सगळं चोरून लपून पाहत असते आणि या सासू लेकीचं प्रेम पाहून तिला खूप राग येतो. म्हणजे विजया ही पूर्ण मूर्ख आहे, तिला काडीचीही अक्कल नाही आहे. ऊर्जाने एवढं चांगलं काम केलं आहे, एका गरीब पीडित मुलीला न्याय मिळवून दिला आहे, एका गुन्हेगाराला शिक्षा मिळवून दिली आहे. पण एक स्त्री असून विजयाला ऊर्जाचं कौतुक नाही आहे, तिला फक्त स्वतःचा नवरा हरला, त्याचा अपमान झाला आणि ही माझी नावडती सून आहे याचंच दुःख वाटतंय. त्यामुळे विजयाचा सगळ्यांनाच प्रेक्षकांना राग येतो एवढं मात्र खरं. आणि मग थोड्याच वेळात ऊर्जाने डायनिंग टेबलावर जेवणाची सगळी तयारी केलेली असते. दिव्या, आदित्य, शौर्य सगळे जेवायला येऊन बसतात. दिव्याला तर खूप भूक लागलेली असते. दिव्या विचारते, ए ऊर्जा, काय काय बनवलंयस तू. तेवढ्यात आजी म्हणते, हर्षवर्धन आणि विजयाने आले का, दिव्या जा त्यांना बोलवणार. तर दिव्या म्हणते, मी जाऊ का, रूमपर्यंत जाऊ का. तर आजी म्हणते, मग मी जाऊ, मी त्यांना बोलू, जा लवकर. पण दिव्या उठणार इतक्यात विजया तेथे येते आणि म्हणते, आज ते जेवण करणार नाहीये.
हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि आजी विचारते, का? तो तर कोर्टातून आल्यापासून काहीच जेवला नाही आहे, त्याने काहीच खाल्लं नाही. दिव्या म्हणते, हो ना आईसाहेब, आज बाबांनी तर कॉफीसुद्धा घेतली नाही. विजया तोंड सोडून बसलेली असते. आदित्य म्हणतो, ठीक आहे, मी बाबांना बोलून आणतो. तर विजया म्हणते, नाही आदित्य, सांगितलं ना, बाबांना जेवायचं नाही आहे, ते येणार नाही. आदित्य म्हणतो, पण मॉम, पण विजया काही ऐकत नाही. विजया जाऊ लागते तर आजी म्हणते, अगं विजया, तू तरी जेव. तर विजया म्हणते, ते नाही जेवले तर मी तरी कशी जेवणार. असं म्हणून विजया आपल्या रूममध्ये निघून जाते. विजया गेल्यानंतर आदित्यसुद्धा जातो आणि दिव्यासुद्धा जाते. तर ऊर्जा विचारते, जर त्या दोघांना जेवायचं नव्हतं तर मग आदित्य दादा आणि दिव्या का गेले? त्यांना तर जेवायचं होतं ना. तर शौर्य सांगतो, ऊर्जा, या घरात बाबा जेवले नाही तर कोणीच जेवत नाही, म्हणून ते आपल्या रूममध्ये निघून गेले. ऊर्जाला हे पटत नाही. ऊर्जा आजीला म्हणते, ठीक आहे आजी, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात, तुम्ही तरी जेवून घ्या. आजी म्हणते, ठीक आहे, मी जेवते, पण आधी त्यांच्याशी जाऊन बोलते, त्यांना घेऊन येते, मग सगळे एकत्र जेवूया. आजी जात असते तर शौर्य तिला थांबवतो आणि म्हणतो, थांब आजी, मी बाबांशी बोलतो, तू नको जाऊस. शौर्य हा ऊर्जाला हर्षवर्धनसाठी ताट बनवायला सांगतो आणि ऊर्जा ही एक ताट तयार करते. त्यात सगळं सागर संगीत ठेवते आणि शौर्यकडे हे ताट देऊन टाकते. इकडे हर्षवर्धन आणि विजया त्यांच्या रूममध्ये तोंड सोडून बसलेले असतात. विजया हर्षवर्धनला मनवण्याचा प्रयत्न करत असते, पाणी प्या, शांत व्हा, राग करू नका. तेवढ्यात तेथे शौर्य येतो आणि तो हर्षवर्धन शेजारी बसतो. हर्षवर्धनच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, डॅड, जेवून घ्या. पण हर्षवर्धन त्याच्याकडे पाहतसुद्धा नाही. शेवटी या शौर्यानेच त्या ऊर्जाशी लग्न केलं म्हणून तिने मला हरवलं असं त्याला वाटत असतं. त्यामुळे तो काही शौर्याच्या हातून खायला तयार नसतो आणि चक्क शौर्याचा हात स्वतःच्या खांद्यावरून बाजूला करतो. शौर्याला वाईट वाटतं. त्याला समजतं हर्षवर्धन खूप चिडलाय. शौर्य म्हणतो, डॅड, जेवून घ्या. तुम्ही जेवलं नाही ना तर आम्ही कुणीच जेवत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. आणि तुम्हाला गोळ्यासुद्धा घ्यायच्या असतात, तुमच्या मेडिसिन आहेत, प्लीज जेवून घ्या. हर्षवर्धन तर काही बोलत नाही, पण चायपेक्षा केटली गरम. त्यामुळे विजया म्हणते, शौर्य, तुला माहीत नाही आहे का, एकदा तुझ्या बाबांनी जे ठरवलं ते ठरवलं, त्यामुळे ते जेवणार नाही आहे आणि ते कोणाचंच ऐकणार नाही. तर शौर्य म्हणतो, मॉम, 2 मिनटं थांब, ते माझं ऐकतील, ते जेवतील. असं म्हणून शौर्य हा पुन्हा एकदा हर्षवर्धनला विनंती करतो, डॅड, प्लीज जेवून घ्या. काय झालंय, तुम्ही असं जेवणार का राग काढताय, जेवून घ्या. तर हर्षवर्धन शौर्याला काही बोलत नाही, पण विजयाला म्हणतो, विजया, याला सांग येथून निघून जायला, मला आज जेवायचं नाही आहे. शौर्य म्हणतो, बाबा प्लीज घ्या जेवून. हर्षवर्धन चिडून म्हणतो, मी त्या मुलीच्या हातचं काहीच खाणार नाही आहे, त्या मुलीने बनवलेलं जेवण मी जेवणार नाही आहे. शौर्याला वाईट वाटतं. विजया मात्र खुश होते की माझा नवरा आज हरून आलाय, पण काय मास दाखवतोय. आणि इकडे दिव्या तिच्या रूममध्ये मस्त खादाडत बसलेली असते. तिच्याकडे 2 डबे असतात. एका डब्यात फरसाण असतं, एका डब्यात लाडू असतात आणि एकानंतर गपा 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 ती खात असते. तेवढ्यात ऊर्जा रूममध्ये येते आणि दिव्याला असं खाताना पाहून विचारते, ए दिव्या, हे काय करतेस तू? तर दिव्या म्हणते, ऊर्जा, आधी दार बंद कर, दार बंद कर लवकर. ऊर्जा दार बंद करते आणि विचारते, हे काय करतेस तू? तर दिव्या म्हणते, काय करतेस म्हणजे? अगं भूक लागली आहे, मग खाते ना, काय करतेस म्हणजे? तर ऊर्जा म्हणते, पण घरातले कोणीच काही खाल्लेलं नाही आहे. दिव्या म्हणते, अगं बाई, येथे सगळ्यांनी आपली व्यवस्था स्वतःच करायची असते. ते बाबा आहे ना, 4 दिवस जेवायचे नाही, मग मी 4 दिवस उपाशी राहायचं, म्हणून मी माझी व्यवस्था आधीच करून ठेवली आहे. आपापल्या रूममध्ये मस्त खात बसायचं, अगं टेन्शन घ्यायचं नाही. आणि खरंच आईने काय खाऊ बनवलाय, काय ते लाडू, काय तो चिवडा, एक नंबर. ऊर्जा म्हणते, पण हा तर आपल्या आईने मला दिलेला खाऊ आहे ना, हा मी किचनमध्ये ठेवला होता, सगळे डबे किचनमध्ये होते, ते येथे कसे आले? तर दिव्या सांगते, एकदम बरोबर, हा आईने तुला दिलेला खाऊ आहे, तू सगळा तो किचनमध्ये ठेवला होता आणि मी तो किचनमधून माझ्या कपाटात आणून ठेवला. म्हणजे असं काही इमर्जन्सी आली, बाबा जेवले नाही, आई जेवल्या नाही, सगळ्यांना उपाशी राहायचं असलं की मी माझं खाऊन घेते. ऊर्जा म्हणते, अगं पण दिव्या, हे असं खाण्याची काय गरज आहे तुला? तर दिव्या म्हणते, ए बाई, असंच खावं लागतं, असं नाही खाल्लं ना तर मला उपाशी मारावं लागेल. ऊर्जाला कळतच नाही दिव्याचं हे काय चाललंय. आणि इकडे शौर्य हा पुन्हा हर्षवर्धनला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, डॅड, ती मुलगी म्हणजे अशी कोणी परकी मुलगी नाही आहे आणि हे जेवण जिने बनवलंय ना, ती तुमची सून आहे, या घरची सून आहे.
आणि कोर्टात जी तुमच्या विरुद्ध लढली ती ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे होती. तिचा आणि तुमच्या सुनेचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे कोर्टातला राग या जेवणावर काढू नका आणि प्लीज जेवून घ्या. हर्षवर्धन काही बोलत नाही तर विजया चिडून म्हणते, शौर्य बस झालं आता, तुझे बाबा चिडतील बरं का. तर शौर्य म्हणतो, चिडू दे मग, पण जोपर्यंत ते खात नाही तोपर्यंत मी येथून जाणार नाही. विजया चिडून म्हणते, तुझ्या डॅडने काय सांगितलं ते कळत नाही का. त्यांना त्या ऊर्जाच्या हातचं काही खायचं नाही आहे. त्यांना काही खायचं असेल तर ते मला सांगतील, मी त्यांना बनवून देईल. तू जा इथून. हे ऐकून शौर्यला खूप वाईट वाटतं आणि शौर्य तेथून निघून जातो. हर्षवर्धन अजूनही कोमात असतो. हरल्याचं त्याला खूप दुःख झालेलं असतं. आणि इकडे ऊर्जा ही दिव्याला विचारते, हे सगळे खाऊचे डबे मी किचनमध्ये ठेवले होते, तू ते रूममध्ये घेऊन आलीस, कसं दिसतं ते. तर दिव्या म्हणते, कसं दिसतं म्हणजे छानच दिसतं. आणि पोटाच्या भुकेपेक्षा काय महत्त्वाचं आहे. तुला काय वाटतं, हे सगळे डबे किचनमध्ये ठेवले असते तर सगळ्यांनी मिळून मिसळून आईच्या हातचा खाऊ खाल्ला असता का. नसता खाल्ला. या डब्यांना कुणी हातसुद्धा लावला नसता. वाया गेलं असतं सगळं. त्यापेक्षा माझ्या पोटाला लागतंय, माझ्या आईच्या हातची चव मला खायला मिळतीये. तुला काय प्रॉब्लेम आहे, मी माझं खातीये ना. आणि तू खूप मोठेपणा करतेस ग, घरातील सगळ्यांचा खूप विचार करतेस, तुला सगळ्यांची खूप काळजी आहे, असं करतेस ना. पण हे सगळं जे होतंय ना ते तुझ्यामुळे होतंय. जेव्हापासून तू शौर्यशी लग्न करून या घरात आली आहे, या घरचं वातावरण बिघडलंय. या घरात फक्त भांडणं होत आहे, वाद होत आहे. या सगळ्याचं कारण तू आहेस. हे ऐकून ऊर्जाला खूप वाईट वाटतं. दिव्या तिला ठणकावून सांगते, येथे ना प्रत्येकजण आपापला विचार करत असतो आणि मी सुद्धा माझा विचार करतेय. मला भूक लागली होती, मला माहीत होतं असं काहीतरी घडणार आहे, म्हणून मी डबे आणले होते. हे माझ्या माहेरून आलंय, माझ्या आईने पाठवलंय, त्यामुळे मला हे खाण्याचा पूर्ण हक्क आहे. तू तो हक्क माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. आणि आज घरात सगळे उपाशी आहेत, त्याचं कारण म्हणजे तू आहेस. तू बाबांना केसमध्ये हरवलं म्हणून बाबा चिडले, म्हणून ते जेवले नाही आणि सगळे उपाशी राहिले. हे लक्षात ठेव. जेव्हापासून तू लग्न करून घरात आली ना तेव्हापासून घरात फक्त वाद होत आहे, सगळे चिडचिड करताय. आई बाबा तुझ्यावर चिडलेत, हे सगळं तुझ्यामुळे होतंय, हे लक्षात ठेवायचं आणि मगच मला अक्कल शिकवायची. ऊर्जाला खूप वाईट वाटतं आणि मग ही बडबड करून दिव्या पुन्हा एकदा बोकणे भरू लागते. एक घास लाडूचा, एक घास चिवड्याचा, असं करत करत तिचं पोट भरणं सुरूच असतं. ऊर्जाला मात्र वाईट वाटतं. खरंच मी आल्यापासून या घरातलं वातावरण खराब झालंय का, हे सगळं माझ्यामुळेच होतंय का, असं तिला वाटतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजच्या एपिसोडमध्ये हर्षवर्धनने हे सगळं जाणून बुजून केलंय असं वाटतं. त्याला दुःख तर झालंय, तो पहिली केस हरलाय, त्याला अशी अपेक्षा नव्हती. पण मी जेवलो नाही की घरातलं कुणीच जेवणार नाही, सगळ्यांना त्रास होईल, म्हणून तो असं करतोय. आणि विजया तर आहेच हर्षवर्धनची साथ देण्यासाठी. बिचारा शौर्य त्याला खाऊ घालायला गेला पण त्याने ऐकलं सुद्धा नाही, खाल्लं सुद्धा नाही. त्यामुळे घरातील सगळेच उपाशी राहतील एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा हिला एक नोटिफिकेशन येईल. शौर्य विचारेल, ऊर्जा हे कसलं नोटिफिकेशन आहे. तर ऊर्जा त्याला सांगेल, शौर्य पद्माची केस ही तर फक्त सुरुवात होती, मला एक खूप मोठी चळवळ उभी करायची आहे, खूप मोठा लढा द्यायचा आहे. पण या सगळ्यात मला एकच भीती वाटतेय की माझं करिअर आणि माझं घर हे सगळं सांभाळत असताना आपल्या दोघांचं नातं सफर तर होणार नाही ना, आपण दोघे एकमेकांपासून दूर तर जाणार नाही ना. शौर्यला सुद्धा ही भीती वाटत असेल. म्हणजे ऊर्जाला हेच वाटतंय की जी पद्माची केस लढतीये किंवा बाकीच्या केस लढणार, त्यामुळे घरात वाद होत राहतील. विजयाला तर ती आवडतच नाही, त्यामुळे घरात नेहमी वाद होत राहणार. शौर्य आणि ऊर्जा एकमेकांपासून दूर जातील अशी भीती तिच्या मनात आहे. आणि तसंही या दोघांनी अजून कुलदेवतेचं दर्शन केलं नाहीये आणि विजया ते कधी होऊही देणार नाही. त्यामुळे दोघं एकत्रही राहू शकत नाही आणि नवरा बायकोचं प्रेम त्यांच्यात कधी फुलणार सुद्धा नाही. म्हणून ऊर्जा आणि शौर्याला भीती वाटतेय. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ऊर्जा, हर्षवर्धन, आदित्य, शौर्य हे सगळे कोर्टात जायला निघतील तेवढ्यात अर्पिता घरी येईल. आणि अर्पिता ही हर्षवर्धनला म्हणेल, हर्षवर्धन अंकल, तुम्ही आता लवकरात लवकर विक्रांतला जेलमधून सोडवा. एकदा का विक्रांत जेलच्या बाहेर आला मग त्यानंतर विक्रांत आणि तीर्थाचं लग्न करून द्यायचं आणि मग मी माझं लग्न शौर्यशी करेल. असं म्हणून ती चक्क सगळ्यांसमोर, ऊर्जासमोर शौर्याला घट्ट मिठी मारणार.
त्यामुळे घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल, ऊर्जाला सुद्धा वाईट वाटणार. पण ऊर्जा काही जलस होणार नाही, कारण चिडणार नाही, कारण तिला माहिती आहे की अर्पिताची जी मानसिक अवस्था आहे ती चुकीची आहे, ती जवळपास वेडीच झाली आहे. मग आता ऊर्जा काय करणार? एखाद्या टिपिकल बायकोसारखी या अर्पिताला शौर्यापासून दूर करणार, की मग हे सगळं सहन करणार, समजूतदारपणे घेणार? कारण आता जर अर्पिताला सत्य सांगितलं की शौर्याचं लग्न आधीच ऊर्जाशी झालंय, तर तिची परिस्थिती आणखीन बिघडू शकते. मग या अर्पिताला ठीक करण्यासाठी ऊर्जा काही करते का? अर्पितासाठी काही करेल का ती? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. पण ऊर्जा चांगली आहे आणि ती नक्कीच काहीतरी चांगला विचार करेल, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.